ज्या कॉलेजमध्ये शिकून मित्र उत्तीर्ण झाले त्याच कॉलेजमधील संगीत विभागाचे उद्घाटन आमदार झालेला माजी विद्यार्थी रोहित भोसले करतो. अनिरुद्धचं स्वप्न त्याच्या आईने पूर्ण केलेलं असतं. सत्या अनिरुद्धच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाला येतो. मित्र एकत्र भेटतात. अनिची आई सत्याला भेटे. सत्या अनिच्या आठवणीत रमतो. अप्पू एक एनजीओ चालवते. सत्यासारखी मदत करण्याची सवय तिला सुद्धा लागलेली असते. अमित बरोबर काही कामासाठी ती बाहेर पडते. दोघे परत कॉलेजला येतात. तेवढ्यात त्यांच्या गाडीवर कोणीतरी पडतो. तो असतो सत्या. सत्याचा हात अंगाखाली आल्यामुळे तो वाचलेला असतो. सिनियर पीआय प्रताप पाटील डॉक्टरना ही न्यूज गुप्त ठेवायला सांगतो. सगळे परत एकत्र कॉलेजमध्ये भेटतात. पीआय सत्याची डायरी वाचायला सुरुवात करतो. यात सत्याने सगळे दोष स्वतःला दिलेले असतात. सत्या आत्महत्या करू शकत नाही असं अप्पू आणि रोहितला वाटतं. प्रताप सांगतो, जर सत्या शुद्धीवर आला नाही तर मी सत्य शोधून काढेन. तेवढं देणं मी लागतो त्याचं. प्रताप अप्पूशी बोलतो. फक्त अप्पूचा नंबरच सत्याकडे सापडलेला असतो. अप्पू प्रतापला सांगते की याच मुलाच्या एका आरोळीवर कॉलेज बंद व्हायचं आणि आता काय ही अवस्था करून घेतलीये त्याने. कहाणी भूतकाळात जाते. कॉलेजमध्ये सीमेवरील जवानांसाठी डोनेशन मागण्याचं काम अनिकडे दिलेलं असतं. अनि रोहित कडून डोनेशन मागतो. रोहित 10 रुपयाची नोट पुढे करतो. सत्या हेच जवानांबद्दलचं प्रेम का असं विचारतो. रोहित 100ची नोट काढून देतो. जवानांपर्यंत पोचतील ना हे पैसे, पण असं म्हटल्यावर सत्या नको टाकू म्हणून सांगतो. ते कॅन्टीन मध्ये येतात. अनिला चांगले 100 रुपये मिळणार असतात, पण सत्याला तो म्हणतो तुला राग आणि शिंक नको तेव्हा येते. रोहित घरी पोचतो. घरी पार्टीचे प्रेसिडेंट समरराजे निंबाळकर आलेले असतात. ते कॉलेजचे ट्रस्टी असतात. त्यांच्याबरोबर अदिती सुद्धा आलेली असते. पॉलिटिकल चर्चातून स्वतःची सुटका करत अदिती रोहित बरोबर गप्पा मारण्यासाठी येते. रोहितला शिकायला इंग्लंडला जायचं असतं. अदितीला डान्समध्ये MA करायचं असतं. आणि सत्याला घरी जेवायला आणतो. सत्याकडून अनिच्या आईला कळतं की अनिला कॉलेजमध्ये म्युझिकल विभाग चालू करायचा आहे. टीवायला असलेला सत्या आणि फर्स्ट इयरला असलेला अनि दोघांची चांगलीच मैत्री होते. अनिला सगळेच आपापलं सिक्रेट सांगायचे. त्यात आता सत्याची भर पडते. एकटा असल्यावर सत्याची फाटते. फाटक्यात चला म्हणत अनि तिथून पळ काढतो. कॉलेजमध्ये कल्चरल प्रोग्रामची रिहर्सल चालू असते. तेवढ्या 3 दिवसांचा टॅलेंट हंटचा प्रोग्राम कॉलेजने एका दिवसावर आणलेला असतो. रोज डे पार्टीचं बजेटही 1000वरून 500 वर केलेलं असतं हे अमित सांगायला येतो. सत्या माईककडे येतो. युवा शक्तीकडून कॉलेज बंद केलंय. कॉलेजची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं तो अनाऊन्स करतो. ते क्लासरूम कडे येतात. क्लासरूम रिकामी व्हायला लागतात. सत्या सांगायला येतो टॅलेंट हंट मध्येही कोणी भाग घ्यायचा नाही. सत्या सरांना बाहेर जायला सांगतो. अदिती त्यांना 10 मिनिटच उरली आहे, तुम्ही शिकवा असं म्हणते. दोघांमध्ये बाचाबाची होते. तिथेही अनि येतो. त्यांना आवरतो. क्लासमेट्स असून दोस्तीत कुस्ती. रोहित सगळ्यांना घेऊन बाहेर पडतो. रोहित अदितीला समजावतो या लोकांबरोबर वाद घालण्यात काही अर्थ नाही. ती हिना बरोबर निघते. तेवढ्यात अदितीला एक मुलगा अडवतो. आपल्याला तुझी लवशिप हवी आहे म्हणतो. अदिती त्याच्या मुस्कटात ठेवून देते. कॅन्टीन मध्ये असताना अन्या त्यांना अदितीला सॉरी म्हणायला सांगतो. अप्पू भडकते. अन्याला चड्डीत राहायचं म्हणते. सत्या कोणालाही सॉरी म्हणणार नाही सांगते. अन्या तिची मस्करी करतो. ती त्याच्या पाठी पळते. अन्याला दम लागतो. तो पंप ओढतो. अन्या तिला विचारतो सत्याला तू का विचारत नाहीस? कॉलेजच्या पार्टीत सत्या आणि चार्ल्स दोन्ही आहे तेव्हाच विचारून टाक म्हणतो. कॉलेजकडून अॅन्युअल पार्टीची परमिशन मिळते. अप्पूला तिच्या मनातलं सत्याला सांगायचं असतं. ती त्याला बाहेर बोलावते. आडून सांगण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात त्यांच्या चेहऱ्यावर लाईट्स पडतात. अदितीशी बोलायला परत तोच मुलगा येतो, पण यावेळी बदला घेण्यासाठी त्याने ऍसिड आणलेलं असतं. हिनाला ढकलून तो अदितीवर ऍसिड टाकणार इतक्यात सत्या येतो आणि अडवतो. तिथेच मारामारी होते. ते अडवायला अनि येतो. त्याच्या डोक्यात बॉटल बसते. अनि हॉस्पिटलमध्ये असतो. अदिती हॉस्पिटलमध्ये येते. अप्पूचा पत्ता कट झालेला असतो. ते अन्याला घेऊन घरी येतात. तेव्हापासूनच सत्या आदिती जवळ येतात. रोहित घरी आल्यावर त्याला एक फोन येतो. तो महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पळतो. इथे युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी रोहितच्या वडिलांना काळं फासलेलं असतं. लोकांच्या जमिनी लुटण्याचा त्यांच्यावर ते आरोप करत असतात. रोहित वडिलांना तिथून बाहेर काढतो. त्याच दिवशी त्याचं परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं स्वप्न तो गुंडाळून ठेवतो. सत्या युवा शक्ती अध्यक्षाला भेटतो. यावेळी जिंकलास तर थेट शहर कार्यकारिणीत जाऊन बसशील तो सत्याला सांगतो. सत्या आदिती भेटतात. सोशल वर्कमुळे त्याला उशीर झालेला असतो. ती सांगते उद्या मिनिस्टर जरी झालास तरी सुद्धा थांबेन मी तुझ्यासाठी तसं प्रॉमिसही देते. अप्पू व प्रताप दोघे टेरेसवर येतात. सत्याने इथूनच उडी मारलेली असते. सत्याने कॉलेजात असताना प्रतापला पैशाची मदत केलेली असते. तिथे प्रतापला एक कानातलं सापडतं. कानातलं बघून प्रताप अपर्णाला विचारतो की इथं का आली होती. स्टोरी परत भूतकाळात जाते. सत्या युवा शक्तीतर्फे फॉर्म भरतो. त्याची प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहते अदिती निंबाळकर. अदिती सत्या एकत्र भेटतात. ती सत्याला खरी परिस्थिती सांगते. रोहितने तिचं नाव इलेक्शनसाठी सुचवलेलं असतं. काकाची इच्छा म्हणून ती तयार झालेली असते. सत्याला इलेक्शन जिंकायचं असतं. तो आता मी इलेक्शन माझ्या पद्धतीने लढवणार असं सांगून निघून जातो. कॉलेजमध्ये इलेक्शनची धामधूम होते. इलेक्शन जिंकायला पिक्चरची तिकीट वाटली जात असतात. अदिती विरोधातील चीप पोस्टर्स भिंतीवर लावली जातात. सत्याला वाटतं की अप्पूने ती लावलेली आहेत, पण कॉलेजचा पिऊन सांगतो की रोहितची मुलं काल रात्री येऊन ती लावून गेलीत. सत्या कॅन्टीन मध्ये येतो. रोहित तिथेच बसलेला असतो. मारामारी होते. कॅन्टीनवाला पोलिसांना फोन करतो. पोलीस आल्याचं
दिसल्यावर अनया त्यांना आवरायला कॅन्टीन मध्ये येतो तेव्हा रोहित तिथून पळालेला असतो. अनया त्यांना समजवायला जातो तर सत्याचा राग त्याच्यावरच निघतो. सत्या त्यालाच इलेक्शन होईपर्यंत दिसू नकोस म्हणतो. मतदानाचा दिवस उजाडतो. हिनाला तिचे वडील येऊन घेऊन जातात. तिचा दाखला त्यांनी काढून घेतलेला असतो. अदितीच्या वडिलांनी इलेक्शन कक्षात डबल वोटिंग करून घेतल्याचं सत्याच्या टीमला समजतं. अप्पू आपला प्लॅन सांगते. तेवढ्यात तिथे अनी येतो. त्याला सत्याबरोबर बोलायचं असतं पण सत्या म्हणतो एक दिवस भेटला नाहीस तर मरणार आहेस का. अनी न बोलता तिथून निघून जातो. रात्रीच्या काळोखात अप्पू सत्या कॉलेजमध्ये येतात. वॉचमनला बेशुद्ध करून मतदानाच्या पेट्यांकडे येतात. तेवढ्यात विरुद्ध गटाची मुलं तिथे येतात. अप्पू रोहितला तिथे पाहते. सत्याला फोन करून रोहितला बघितल्याचं सांगते. सत्या प्रिन्सिपलकडे येऊन बोगस वोटिंग झाल्याचं सांगतो. त्याच्यावर काल रात्री हल्ला झाल्याचं सांगतो. रोहित त्याला प्रूफ द्यायला सांगतो. डबल वोटिंग झाल्याचं प्रिन्सिपलना कळतं. गेम युवा शक्तीवरच उलटलेला असतो. 7, 8, 12 कक्षांमध्ये युवा शक्तीलाच डबल वोटिंग करण्यात आलेलं असतं. सत्या बाहेर येऊन रोहितला मारतो. मुख्य सूत्रधार रोहित असतो. तेवढ्याच सत्याला एक निरोप मिळतो. अनिकेतची डेड बॉडी सापडली आहे. सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. सत्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. अनिला मेजर अस्थमा अटॅक आलेला असतो. अदिती अनिच्या आठवणीत रमते. कॉलेजमधून पास आउट झालो तरी आपण म्युझिकचा एक दिवस कॉलेजमध्ये असल्यासारखं जगायचं. इथून मात्र सत्या एका कोशात जातो. जीवाला जीव देणारा मित्र निघून गेलेला असतो. निवडणुकीतून त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं असतं. अप्पू सत्याला समजावायला येते. यातून आता बाहेर पड, स्वतःला सावर, निदान माझ्यासाठी तरी सुद्धा सत्य अबोल असतो. दुसऱ्या दिवशी अप्पूला सत्याची चिठ्ठी मिळते. तो त्यांच्यापासून खूप दूर गेलेला असतो. इलेक्शन अदितीने जिंकलेलं असतं. प्रेझेंट मध्ये प्रताप अदितीची चौकशी करतो. ती सांगायला सुरुवात करते. कॉलेजमध्ये इलेक्शनच्या वेळी जे काही झालं ते सगळं रोहितने केलेलं होतं. हे सगळं तिच्या काकांनी करवून घेतलेलं होतं. रोहितलाही युवा शक्तीवाल्यांना धडा शिकवायचा होता. त्या दोघांच्या घरच्यांना त्यांचं लग्न लावायचं होतं. पण रोहित तिला सत्याकडे जायला सांगतो. ती सत्याला बरंच शोधते. शेवटी तो सापडतो. तो कॉलेजच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाला. दोघे बोलायला गच्चीवर येतात. ते दोघे परत एकत्र होतात. प्रताप म्हणतो जर तो एवढा आनंदी होता तर त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला. प्रताप सगळ्यांना सांगतो सत्या गेला. प्रताप रोहितला विचारतो अदिती सत्याला भेटून खाली आली तेव्हा तू कुठे होतास. तेवढ्यात अदिती सांगायला येते हिना पळत टेरेसकडे गेलीये. प्रताप धावत टेरेसकडे येतो. हे सगळं मी केलंय असं हिना म्हणते. ते हिनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. सत्या जिवंत असतो. हिनाने सत्याला खाली ढकललेलं असतं. अनिरुद्धचं सिक्रेट ती सत्याला सांगते. त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं. हे सगळं तिच्या वडिलांना कळतं तेव्हा वडील कॉलेजमधून तिचं नाव काढून टाकतात. अनिरुद्ध तिला पळून जाण्याबद्दल सांगतो. रात्री कॉलेजमध्ये येतो. इलेक्शनच्या त्याच रात्री सत्याने अनिरुद्धला बेशुद्ध केलं होतं आणि म्हणून तो गेला हे सत्य आदितीला सांगत होता. तेव्हा मी तिथेच होते म्हणून मीच त्याला रागाने धक्का दिला असं हिना सांगते. त्याचवेळी रोहित सांगतो जर मी इलेक्शनच्या दिवशी सत्याला मारायला मुलं पाठवली नसती तर हा प्रकार घडलाच नसता. मॅडम सुद्धा सगळ्यांना माफ करतात. सत्या स्टेटमेंट देतो. तोल जाऊन खाली पडल्याचं तो सांगतो. कॉलेजची दुश्मनी मैत्रीत बदललेली असते. सत्याला अनिरुद्ध दिसतो. सगळे जुन्या आठवणीत रमतात.